इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना घरात येऊन मारण्याची धमकी मिळाली। जिथं असाल तिथे येऊन मारू अशी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे। धमकीचा कॉल रेकॉर्डिंग करण्यात आलेला आहे आणि सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, हा रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला, ब्राह्मणाला लक्षात ठेव। कोल्हापूरला येऊन माहीत ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु लक्षात ठेव। याच्यानंतर तुला किती मारील बघ, परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव केला। तुम्ही साले काय तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हो? तुझी लायकी कळते, तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात। पण तुझ्यावर संस्कार आहेत ना ते तुझे पेशवाईचे। तू लोकांच्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? तुझ्या बाबासाहेब पुरंदरेने काय लिहिलं इतिहास ते वाच पहिले। तर आजची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी ती म्हणजे इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना घरात येऊन मारण्याची धमकी मिळाली। जिथं असाल तिथे येऊन मारू अशी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली आहे। दरम्यान धमकीचा जो कॉल आहे त्या कॉलची रेकॉर्डिंग आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। ज्या पद्धतीचे सकाळपासून कॉल येत आहे त्याच्यावरून मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे सर की हे जे खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता माझ्याशी चर्चा न करता मला फोन न करता हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले, शेकडो फोन आले आणि असं असताना कुठलीही शहानिशा न करता माझा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार डिनाय केलं तरी सुद्धा अशा पद्धतीचं पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत। शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत। त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी। त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणारा नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे, कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र, भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत। 2 विषय त्याच्यामध्ये आहेत ज्यांच्यावर धमकीची भाषा वापरलेली आहे। ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं त्या व्यक्तीनं एक खुलासा केला की तो माझा आवाज नाहीच आहे आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीची आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर कोण चुकीचं काही करत असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि एखाद्या इतिहासकाराबद्दल जर कोण हे बोललं असेल तर ते देखील चुकीचं आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते व्हायरल झालेलं जे संभाषण आहे हे त्याच व्यक्तीचं आहे का हे पहिलं तपासणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।